अभिनेते सयाजी शिंदे यांनी 1 लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। साताऱ्यातील सह्याद्री देवराई प्रकल्प परिसरात 1000 तैवान पिकं पेरूची रोपं आणली आहेत, तर अनेक निसर्गप्रेमी वेगवेगळ्या प्रजातीची झाडं पाठवत आहेत। वृक्षारोपणाबाबत सर्वांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी अशी इच्छा सयाजी शिंदेंनी व्यक्त केली आहे। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीच्या रिकॅबलेशनसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे। रिकॅबलेशन न केलेल्या चालकांवर 1 जूनपासून कारवाई केली जाणार होती, मात्र आरटीओ अधिकाऱ्यांमध्येच याबाबत संभ्रम असल्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे। कोकण रेल्वेनं प्रवासाच्या सुरक्षेसाठी तयारी सुरू केली आहे। पावसाळ्यापूर्वी व्यापक उपाययोजना जाहीर केल्या। कोकणातील खडबडीत भूभाग आणि मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेल्वेनं पायाभूत सुविधा मजबूतीकरण, रिअल टाइम देखरेख, गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद याचा समावेश असलेला कृती आराखडा तयार केला। कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात येणाऱ्या संभाव्य महापुराच्या तयारीची आढावा बैठक पार पडली। महापुराच्या काळात लागणारी औषधं, निवारा केंद्र तसंच इतर सुविधांचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। तंत्रज्ञानच कृषी क्षेत्राला पुढे नेऊ शकतं असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे। तर कृषी क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला असून केंद्राकडून आपल्याला अधिकाधिक सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत असल्याचं फडणवीस म्हणाले। गृहमंत्री अमित शाह 15 जूनला बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी सीतामढीमधील पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। तसंच शाह विविध प्रकल्पाचं उद्घाटन देखील करणार आहेत। चंद्रपुरात विद्यार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाबाहेर आंदोलन केले। ट्रक अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। या अपघाताला ट्रक चालक जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला, तर ट्रक चालकावर कारवाई करावी अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। हे जे आपलं चालू आहे की कोणाला तरी चंद्रपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटकेची कारवाई केली आहे। आरोपीकडून पोलिसांनी 68 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केलेत, तर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलंय। जर्मनीच्या माजी परराष्ट्रमंत्री अन्नालेना बेअरबॉक संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले। त्यांना 193 पैकी 167 देशांनी गुप्त मतदानातून पाठिंबा दिला। संयुक्त राष्ट्र महासभेच्या त्या 5व्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत। इटलीच्या माउंट पट्टनामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालाय। यावेळी यातून निघणारा गरम लाव्हा, धूर आणि राख अनेक किलोमीटरपर्यंत पसरली। पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी या परिसरातून पळ काढलाय। या उद्रेकाचा थरारक व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कोरोना अजून संपलेला नाहीये, कोरोनाबाबत सविस्तर माहिती द्या अशी मागणी दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारकडे केली आहे। तर स्वॅब नमुना संकलनाची तयारी, आरोग्य केंद्र आणि वाहतूक धोरण याबद्दलही कोर्टानं माहिती मागितली आहे। देशातील कोरोना रुग्णांची संख्या 4000वर गेली, तर देशात आतापर्यंत 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। सक्रिय रुग्णांच्या संख्येत 203 न वाढ झाली आहे, तर गेल्या 24 तासात 4 मृत्यू झालाय। राज्यातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत, तर त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क झालंय। केंद्र सरकारनं कोरोनाबाबत राज्याला मार्गदर्शक सूचना जारी केल्यात, तर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश केंद्रानं राज्य सरकारला दिले। सरकारी कर्मचाऱ्यांना देणाऱ्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेत बदल होण्याची शक्यता आहे। या कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंतचं कॅशलेस उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देण्यावर सरकार विचार करत आहे। तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस सेवा मिळाल्यास दरवर्षी वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी द्यावी लागणारी 1500 कोटी रुपयांच्या रकमेची बचत होणार आहे। सीएसएमटी स्थानकावर अखेर बॅगेज स्कॅनर लागले। स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी प्रशासनानं नवीन एक्स-रे बॅगेज स्कॅनर बसवले। तसंच आणखी स्कॅनर लवकरच बसवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं। सीएसएमटी स्थानकावर दिव्यांग प्रवाशासाठी सुविधा वाढवण्यात येणार आहे, तर या स्थानकावर दिव्यांग प्रवाशासाठी शौचालय, तिकीट काउंटर आणि इतर सुविधा वाढवण्यात येतील। तसंच ब्रेल लिपीतील दिशादर्शकही बसवण्यात येतील। वाशिममध्ये अन्यायकारक बदली विरोधात रुग्णवाहिका चालकानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले। ते गेल्या 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई न केल्यानं चालकानं उपोषणाचा मार्ग स्वीकारला। हिंगोलीतील खडकी गावात गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलंय। रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। तसंच जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार करण्यात आलेला आहे।
जागतिक सायकल दिनानिमित्त वाशिम ते सेवाग्राम दरम्यान अवघ्या 24 तासात 425 किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला. शारीरिक क्षमतेचा उत्तम नमुना आणि देशभक्तीचं अनोखं प्रदर्शन यावेळी घडवल्याचं दिसून आलं. नांदेडमधील किनवट तालुक्याबाबत प्राध्यापक संतोष पवार यांनी पुस्तक लिहिलंय. आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. आदिवासींची संस्कृती, धार्मिक, शैक्षणिक स्थितीबाबत या पुस्तकात माहिती संकलित करण्यात आली. अकोला स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्केटिंगचा नियमित सराव केल्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो, या उद्देशाने स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सलग 9 तास नॉनस्टॉप स्केटिंग चालवण्यात आली. यात विविध वयोगटातील 40 स्केटर्सनं सहभाग घेतला. सांगली महानगरपालिकेच्या 630 मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय जिल्हा औद्योगिक न्यायालयानं दिला. या निकालानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर जल्लोष साजरा केला. महापालिका कामगार युनियनकडून 2016 मध्ये दाखल केलेल्या दाव्यावर आता जिल्हा औद्योगिक न्यायालयानं निकाल दिला. मुंबई पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजी प्रति किलो 50 पैशांनी महागलाय, तर सीएनजीचा दर प्रति किलो 80 रुपयांवर गेलाय. महानगर गॅस निगमकडून ही दरवाढ करण्यात आली, तर 2 महिन्यात दुसऱ्यांदा ही दरवाढ झाली. एसटी कर्मचाऱ्याचा थकीत महागाई भत्ता लवकरच दिला जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली. तर कर्मचाऱ्याच्या मेडिकल पॉलिसीतही बदल होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता ही 46 वरून 53% होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील 10 ठिकाणी नवीन निविदा निघेपर्यंत पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंटमध्ये मोफत पार्किंग सेवा देण्यात येते. या निर्णयामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला. रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यावेळी शिवप्रेमींची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईतील समुद्रात बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी तुर्की कंपनीच्या रोबोटिक वॉटर रेस्क्यू मशीन महापालिकेचे अग्निशमन दल तैनात करणार होते. मात्र भारत पाकिस्तान संघर्ष दरम्यान पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की कंपनीवर आता बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे महापालिकेनं या मशीनचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. महाडीबीटी पोर्टलवर अर्जाची आज अंतिम मुदत आहे. मात्र पोर्टल सतत बंद पडत असल्यानं शेतकऱ्याची अडचण होते. यावेळी वेळेत अर्ज न भरल्यास शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांपासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी होते. सोलापूर रेल्वे विभागाला साखरेच्या वाहतुकीतून 70 लाखाचा महसूल मिळाला. सोलापूर रेल्वे विभागातून दक्षिण भारतात साखरेचे 2 रॅक रवाना झाले, तर तिलाटी माल वाहतुकीच्या शेडमधून 70 लाखांचा महसूल मिळाला. भविष्यात आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्येही साखरेची वाहतूक केली जाणार आहे. कोल्हापुरात जलसंपदा विभागानं 42 कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. तसंच पूर परिस्थितीच्या कालावधीत नियंत्रण कक्षाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या. मुंबई शहरातील 4555 शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत आणण्यास शिक्षकांना यश आले. यात पालिकेच्या शिक्षकांनी 4178 मुलं, तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून 377 मुलं शाळेत दाखल करण्यात आली. आरटीई अंतर्गत बालकाच्या मोफत सक्तीच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या 900 बालवाडीत विद्यार्थ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. तरीही बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस संख्या 10 वर्षापूर्वीच्या निकषानुसारच असल्याचं समोर आले. त्यामुळे एका वर्गात अधिक विद्यार्थी संख्या असल्यानं त्यांना दर्जेदार शिक्षण कसं मिळणार असा प्रश्न उपस्थित होतो. 11वी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. 11वी प्रवेशासाठी आता 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. शिक्षण विभागाचे संचालक श्रीराम पांझडे यांनी मुदतवाढ जाहीर केलेली आहे. विविध तांत्रिक तक्रारींमुळे हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेत पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त आणि संघटितपणाची भावना रुजवण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला. याबाबतची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी सोमवारी केली. दिल्लीच्या नोएडामध्ये कार चालकाने एका तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाला गंभीर दुखापत झालेली आहे. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं आरोपीला अटक केलेली आहे. काँग्रेसने यवतमाळच्या दाभडीतून शेतकरी आत्मसन्मान यात्रा काढली. याच दाभडीत 2024च्या निवडणुकीमुळे मोदींनी शेतकऱ्याशी चाय पे चर्चा कार्यक्रम घेऊन अनेक आश्वासनं दिली होती. मात्र आता सरकारला त्याचा विसर पडलाय असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला. राज्य महिला आयोगासह सर्व आयोगांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली. केवळ चर्चा आणि गोंधळ सुरू असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. कृषी मूल्य आयोग असो, मानवाधिकार आयोग असो, तोही कार्यरत दिसत नाही असं ते म्हणाले.
कोल्हापुरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. यावेळी आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवाच फडकवणार असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सुनील प्रभू यांनी म्हटलं. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी मंत्री झिरवाळांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते शहराध्यक्षांच्या कार्यक्रमात थांबले होते. मात्र झिरवाळांनी या ठिकाणी न थांबता थेट तिथून निघून गेले. त्यावेळी शहराध्यक्षांनी संताप व्यक्त केला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचा रथ सोहळा 10 जून रोजी प्रस्थान होणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम गुरु गहिनीनाथाच्या सानिध्यात महानिर्वाणी पंचायती आखाड्यात होईल. तर सिन्नरपर्यंत विविध ठिकाणी मुक्काम करत पालखी 16 जून रोजी अहिल्यानगरात प्रवेश करेल. मावळमध्ये उपजिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली पूर्वनियोजन आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षतेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीत पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत, अनावश्यक गतिरोधक काढावेत या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले.